कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट देवाची आवड सांगणारा, देवाच्या आवडीचा महिमा सांगणारा, देवाला काय आवडतंय याचा मार्गदर्शन करणारा चार चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला। विठाला या अभंगाला, या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अति महत्वाचं आहे। कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते। आणि गेली 11 वर्षापासून चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ हा सोहळा आपल्या या मल्हारवाडी गावाला याही वर्षी म्हणजे 12व्या वर्षी हा सोहळा या ठिकाणी संपूर्ण होतो। एक तप पूर्ण झाले नाही का? हा वा वा, खूप छान। एक तप पूर्ण झालंय आणि एक तपापासून आपण चालत आलेला, घडवून आलेला आणि घडवून आणलेला, घडवून आला म्हणजे 11 वर्षापासून आणि घडवून आणला म्हणजे 12व्या वर्षी म्हणजे या वर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा या ठिकाणी संपूर्ण होतोय। ज्यांचा आशीर्वाद या नामसप्ताला आहे ते स्वानंद सुखनिवासी श्री गुरुनाम गुरु श्री नारायणगिरी महाराज, सद्गुरु परम आदरणीय परमपूज्य गुरुवर्य ज्यांची कृपा माझ्यावरती काही दिवसापूर्वी झाली ते आदरणीय श्री रामगिरी महाराज। हा म्हणजे ज्या वेळेला पंचाळे गावात जे प्रकरण झालं तर त्यावेळेला पहिला व्हिडिओ मी केला होता। हा, तो कृष्ण कामनकर मीच होतो। पहिला व्हिडिओ महाराजांचं जेव्हा प्रकरण झालं 8 दिवस कोणीच काही बोललं नाही, महाराज लोक खूप राग संताप झाला होता आमचा आणि सरला बेटाचा आणि माझा कधीच ऋणानुबंध आला नाही, पण मला खूप वाईट वाटायचं। ते मीडियावाले लोक त्यांच्यापाशी काही प्रश्न विचारायचे, महाराज एकदम असे उत्तर देत राहायचे, मला रडू यायचं आणि खूप रडलो पण होतो मी। मला असं वाटायचं महाराजांबद्दल का बरं महाराज लोक काही बोलते नाही, म्हणून मी स्वतःच 1 वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं कांदळसला, तिथं मी महाराजांबद्दल बोललो होतो। तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला, त्याच्यानंतर मला जे दिवस आले ते मी न सांगण्यासारखे आहेत। हा, त्याच्यामुळे सद्गुरू मी मगाशी रामगिरी महाराज जिवंत आहेत। जिवंत माणसाचा जय जयकार करायचा नसतो, पण माझ्यासाठी महाराज देव आहेत म्हणून देवाचा जय जयकार मी मगाशी केला। परम आदरणीय परमपूज्य गुरुवर्य श्री रामगिरी महाराजांच्या, श्री गुरु रामगिरी महाराजांच्या कृपा प्रसादानं पावन भूमीमध्ये त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्यनगरी अर्थात ऐक नाही काय मल्हारवाडी, अतिशय सुंदर नियोजन आपण ग्रामस्थांनी या ठिकाणी केलं। त्या निमित्ताने आजचं प्रथम दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या वाटेला आहे। समस्त वडीलधारी, सर्व आई बहिणी, सर्व टाळकरी माळकरी, गायक वादक, प्रथमतः आदरणीय श्री रावसाहेब महाराज वेताळ, लय गोड आवाज महाराज तुमचा, वा वा वा। काही काही लोकांचे आवाज असे राहतात सरपंच, असं वाटतं ऐकतच राहा, हा ना, लय गोड आवाज, पण काहींचे आवाज ऐकले का असं वाटतं होल्डरमीच पोट घालावं परत जन्माला जीव नाही। काय हसते का रडाते का गातात काहीच कळतच नाही, पण किती गोड म्हणले ती आरो आवरो सुद्धा फार गोड। त्यांना साथ दिली आदरणीय गोरख महाराज, फार छान, तुम्हालाही धन्यवाद। वा वा, विनेकरी बाबा तुम्हाला धन्यवाद। साऊंड सिस्टीम गोड आहे, तुम्हाला धन्यवाद, आपलं धन्यवाद। सगळ्या तुळशीवाले आई तुम्हाला धन्यवाद, सगळ्या आई बहिणी तुम्हाला धन्यवाद। छत्रपती महाराजांना साहेब महाराजांना वंदन करतो। ऐकणे इकडे सगळे टाळकरी आणि या गावचा निमंत्रण समस्त ग्रामस्थ, टाळकरी, आयोजक, नियोजक, सप्ताह कमिटी, संपूर्ण भजनी मंडळाने दिलेलं मला हे निमंत्रण। सर्वांचा निरोप आदरणीय गावचे पोलीस पाटील, भाऊसाहेब दादा या सर्वांनी दिलेला निरोप, सर्वांना एकदा मनोभावे वंदन करतो। थोडी चौबदारांना वंदन करून लय भारी दिसतात, असं धरा, असं ते असं धरा, धरा असं लांब लांब असा असते एकदम असं सरळ सरळ, थोडं असं इकडे करा नाही तर हानशाल, सरळ धरा, सरळ असा हात असा सरळ करा ना, तुमच्या हाताचा काही प्रॉब्लेम आहे नाही ना, सरळ करा आणि गंमत करतोय बरं का, नाही तर भेटा पुढं आहे का वाचवायला ते म्हणतात आम्ही। गोड मृदंगाची साथ ज्यांची आहे ते आदरणीय वंदनीय आपल्या गावचे सर्वांचे लाडके असे असणारे परमा आणि सध्या कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजते असे आदरणीय श्री अभिजित महाराज गिरी, वा वा, तुम्हालाही वंदन करतो। दुसरे मृदंगाचार्य आदरणीय वंदनीय श्री विक्रम महाराज शिरसाट महाराज, तुम्हाला वंदन करतो। जो अभंग निवडलाय तो मोठा गोड, एका ताट बसा सगळे माणसं, सगळ्या बाया बिया, ते मोबाईल बिबाईल जरा बंद ठेवा थोडा वेळ। हप्ता आलाय ना या महिन्याचा, आलाय की नाही, बोला ना काहीतरी, नाही आला त्याच्यामुळे चेहरे नाराज आहे, इकडे आलाय वाटतं ना त्याच्यामुळे प्रसन्न आहे। झोपती नाही बाया, झोपती नाही अभिजितराव,
हप्ता नाही. एक बाई 3दा उठून बसली रात्री झोपात, मोबाईल वाजला, तिला वाटलं हप्ता आला. तिचा नवरा म्हणे धाप तुझा बॅलन्स संपला, त्याचा मॅसेज आलाय, तेव्हा ती झोपली. आहे का नाही. ताट बसा. आणि एखाद्या बाईचा हप्ता येऊ द्या, तिचे फोन पा सकाळी, हॅलो हप्ता आला का? नाही माझा आला रात्री. कवा काय माहिती कवा, पण सकाळी पाहिला मी. आहे का नाही. आहे का नाही. हप्ता येईल तुमचा. हे बघा इकडे बा सगळ्या बाया, अजून 7 दिवस तुमचा हप्ता येणार नाही. काल्याच्या दिवशी संध्याकाळी तुमचा हप्ता नक्की पडणार. हा, त्याच्यामुळे रोज कीर्तनाला येत जा बर का. आणि 12 महिन्यातला एक हप्ता 1500 रुपयाचा या सप्त्याला देऊन टाका, आयुष्यभर तुमचा बंद पडणार नाही हप्ता. जर तुम्ही सप्त्याला वर्गणी दिली नाही, हप्ताच बंद पडेल. ऐका गंमत केली तुमची, नाही तर बेटा पुढे एखादी. ऐका ताट बसा, सगळ्यात ताट बसा, प्रफुल्ल बसा, प्रफुल्ल. मागची भाऊ आवाज येतो का तिकडे पारावर, का तिकडे माईक घेऊन थोडा, नाही ना. हा मग ताट बसा सगळे, ताट बसा. ऐका अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे, आणि या अभंगातील 4ही चरणांचा सरळ अर्थ असा आहे, या अभंगातून संत एकनाथ महाराजांनी देवाची आवड प्रतिपादन केलेली. काय आवडतं भाऊ देवाला, काय आवडतं देवाला? आवडे देवाशी तो ऐका प्रकार. हे बघा प्रत्येकाची आवड वेगळी आहे. संतांची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी, आणि जीवाची म्हणजे माणसांची आवड वेगळी. बरोबर आहे की नाही महाराज? संतांची जी आवड आहे ती देवाची नाहीये, आणि देवाची जी आवड ती माणसांची नाहीये. माणसांची काय आवड आहे महाराज म्हणा? ल्यावे खावे बरे असावे सदैव, 2 घास मिरची भाकर कवयना पण सुखाची असावी, ही जीवाची म्हणजे माणसाची आवड. घालायला बऱ्यापैकी कपडे असावे, ही जीवाची म्हणजे माणसाची आवड. आणि राहायला बऱ्यापैकी निवारा असावा, ही माणसांची म्हणजे जीवाची आवड आहे. याच्यापेक्षा चौथी आवड नाही. चौबदार असले तर मोबाईल आणि 5वा चार्जर, दुसरं काय लागतं लोकांना? याच्यापेक्षा आवड माणसांची नाही. आता संतांची काय आवड आहे बा? ऐका अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या काय बाळांनो? कितीला आहे? चौथीला आहे का? बरोबर. ऐका अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या काय आहेत? मूलभूत गरजा आहेत विज्ञानामध्ये. ऐका नाही. याच्यापेक्षा चौथी आवड माणसांची नाही. आता संतांची काय आवड आहे? तुम्ही विचारा संतांना तुम्हाला काय आवडते. संतांची आवड कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, बौवा वाडसी जीवा पासोनिया, वाडसी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. मला माझ्या जीवेची आवड, माझ्या जीवेची आवड, माझ्या जीवेची आवड, माझ्या जीवेची आवड, माझ्या जीवेची आवड. पंढरपुरा नेईना गुणी, पंढरपुरा नेईना गुणी, पांडुरंगी मन जगले, हा गोविंदा हा कुलवेदी. पंढरपुरा नेईना गुणी, पंढरपुरा नेईना गुणी, पांडुरंगी मन जगले, गोविंदा कुलवेदी, कुलवेदी. छान टाळ्या वाजवायचा. ऐका माझ्या जीवीची आवडी. संतांची आवड काय? माझ्या जीवीची आवडी. किंवा अजून काय सांगू तुम्हाला, अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रात्रंदिवस रडत राहणे आणि त्यांना मार्ग सन्मार्ग दाखवणे ही संतांची आवड आहे. विठ्ठल विठ्ठल. हे बघा सगळे मल्हारवाडी आणि ग्रामस्थ, आजच्या अभंगात संतांची आवड पाहिजे नाही, देवा आजच्या अभंगात माणसांची आवड पाहिजे नाही, फक्त देवाची आवड पाहिजे. काय आवडता भाऊ देवाला? अभिजित महाराज आवडे देवाशी तो ऐका प्रकार. रात्रंदिवस देवाचं भजन करणारी माणसं देवाला आवडतात. गळ्यात तुळशीची माळ घालणारी माणसं देवाला आवडतात. माळ काढणारी नाही आवडत. कोरोनाच्या काळात काय केलं लोकांनी? सरपंच माळी काढल्या
आणि ते गोळे गुलाबजाम चालू केले होते. डवळे गुलाबजाम माहिती ना तुम्हाला? डवळे गुलाबजाम तुम्हाला कोणालाच माहित नाही आहे ना? सगळं गाव माळ करी तुमचं आहे का नाही? हा आहे का नाही? ढवळे गुलाबजाम एक तर मलाच म्हणला खाऊन पाहिलं खरपूस लागायचं. म्हणलं कापायचं नाही का मला लोक? का नाही? हा ना, कापतील ना मला रात्रीचे लोक धरून. हे का नाही? हे काय माळ एक तर घालायचीच नाही आणि घातल्यानंतर परत काढायची नाही. तुम्ही 17 वेळेस माळी घालाल, 17 वेळेस काढाल, ते पाप तुम्हाला लागणार नाही. पण ती माळ ज्यांनी तुम्हाला घातली ती तुमचं सगळं पाप त्यांना बघावं लागतं. शिष्य केले पाप गुरुने भोगावे. बायकोनं पाप केलं ना महाराज तर ते नवऱ्याला भोगावं लागतं बरं का? सगळ्या ताया इकडे बा, आजी घ्या ते नातू मांडीव सगळे घ्या घ्या, नाही तर मला देऊन टाका. ऐका इकडे बा, बायकोनं पाप केलं तर नवऱ्याला भोगावं लागतं. गावाने पाप केलं तर सरपंचाला भोगावं लागतं. सरपंच दंड मी पान कसे दिसत आहेत. हा ना, कोणी प्रेमात पडत सरपंच खतरनाक आहे. पर्सनॅलिटी खतरनाक आहे सरपंचाची. कपडे बिपडे बांधले, लेण्यांचं कापड घालून घेतले. ऐका मुद्दा आपला चालला होता. गमत करतोय बरं का भाऊ. ऐका मुद्दा आपला हा चालला होता. गावाने पाप केलं तर सरपंचाला भोगावं लागतं, बायकोनं पाप केलं तर नवऱ्याला भोगावं लागतं, आणि शिष्याने पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं. शिष्य केले पाप गुरुने भोगावे. म्हणून एक तर माळ घालायचीच नाही आणि घातल्यानंतर परत काढायची नाही. चला मुद्दा आपला क्लिअर झाला. चला अजून देवाला कोण आवडते? अजून कोण आवडते? वैष्णव लोकांविषयी, पारमार्थिक लोकांविषयी, आध्यात्मिक लोकांविषयी, ज्यांच्या मनामध्ये प्रेम आहे, आपुलकी, जिव्हाळा आहे, तीच माणसं देवाला आवडतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करणारी माणसं देवाला आवडतात. याच्यापेक्षा देवाला दुसरं कोणीच आवडत नाही. ऐसा ज्यांचा नेम तो देवा परम पूज्य जगी. तो देवा परम पूज्य जगी. आता इथं मुद्दा ठेवा, इथं बोट ठेवा. तो देवा परम पूज्य जगी. कोण? गळ्यात तुळशीची माळ घालतो तो, रात्रंदिवस देवाचं भजन करतो तो, वैष्णव लोकांविषयी मनामध्ये प्रेम बाळगतो तो, अजून काय आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो तो, आहे का नाही? असा जो तो एक देवा परम पूज्य जगी, अशा अर्थाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अशा अर्थाचा हा अभंग आहे. या अभंगाच्या सुरुवातीला एक प्रश्न माझ्या लक्ष ठेवा. संत एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. कोण एकनाथ महाराज? मल्हारवाडी. ऐका, शांत एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराज आणि श्रीमंत एकनाथ महाराज. सगळ्या बाया माणसं, काही माणसं शांत आहेत पण संत नाहीयेत, काही संत आहेत पण शांत नाहीयेत, काही संत आहेत शांत आहे पण श्रीमंत नाहीयेत. पण एकनाथ महाराज शांत, एकनाथ महाराज संत आणि एकनाथ महाराज श्रीमंत. किती श्रीमंत? या दोघी जणी कधी एकत्र नांदत नाही बरं का सगळे. हा तुम्ही त्यांच्याकडे पाहून घ्या. बसले का त्या? आता इकडे पहा. ऐका सगळ्या, ऐका ना. कोण आवडतो कोण? या दोघी जणी कधीच ताई एकत्र नांदत नाही. कोण दोघी जणी? लक्ष्मी आणि सरस्वती कधीच एकत्र येत नाही. तुम्ही बारकाईनं सर्वे करा. ज्या ठिकाणी सरस्वती राहते तिथं लक्ष्मी येत नाही, आणि जिथं लक्ष्मी राहते तिथं सरस्वती येत नाही. तुम्ही बारकाईनं बघा. आता तुम्ही इतक्या वर्षाची तुमची सरला बेटाची परंपरा आहे, तुम्हाला कुठल्या कीर्तन करण्यास सांगितलं का लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र राहते? पूजनीय महाराजांनी तरी तुम्हाला कधी सांगितलं का? राहतच नाही ना. सांगतील कस काय विचार आहे का नाही? ज्या ठिकाणी सरस्वती राहते तिथं लक्ष्मी येत नाही, आणि जिथं लक्ष्मी राहते म्हणजे विद्वत्ता असते. अभिजित महाराज, जिथं विद्वत्ता असते ना तिथं संपत्ती नसते, आणि जिथं संपत्ती असते तिथं विद्वत्ता अजिबात नसते. या दोघी जणी कधीच एकत्र येत नाही. पण एक दिवस दोघी जणी भेटल्या, तळेगावती गेला लक्ष्मी सरस्वती. सरस्वतीनं ओळखलं ही लक्ष्मी. सरस्वती पळतच आली. काय काय तू लक्ष्मी का? हा. आणि काय काय तू व्हॉट्सअपला दिसत नाही आजकाल, इंस्टाग्रामला मला ब्लॉक केलंय का तू? ती म्हटली मुद्द्याचा बोल, टाइम झालाय. म्हटले मी जिथं राहते तिथं तू का राहत नाही? तू कुठं राहते? सरस्वती म्हटली मी ब्राह्मणांच्या घरी राहते. तुम्ही बारकाईनं बघा, लक्ष्मी सरस्वतीचा मुक्काम हा ब्राह्मणांच्या घरी आहे बरं का पाटील. सरस्वतीचा मुक्काम कोणाच्या घरी आहे? ब्राह्मणांच्या. ते ब्राह्मण मंडळी असले मंत्र म्हणतात बाबा फाड 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 फाड. ऐकणारा असं वाटतं बापरे याच्या जीभेवर कोण बसली? सरस्वती. म्हणजे सरस्वतीचा मुक्काम हा ब्राह्मणांच्या घरी आहे, आणि लक्ष्मी मारवाडी कुटुंबात राहते. तुमचे जर कोणाचे मित्र असतील ना मारवाडी बांधव, त्यांच्या घरी तुम्ही पहा, त्यांचे कधीच भांडणं चव्हाट्यावर येत नाही, त्यांचे कधीच भांडणं येत नाही. आणि आपले भांडणं सरगाव मिटवायला, खिमालारवाडी मिटवायला, आहे का नाही? हाय सरपंचाला पोलीस पाटलाला फोन, या आमचे भांडणं मिटवायला, आहे का नाही? पण मारवाडी लोकांचे भांडणं कधीच चव्हाट्यावर येत नाही. तुम्हाला अजून नेम सांगतो मल्हारवाडी. इकडे बा, त्यांच्यामध्ये किती भावबंदकी असू द्या, त्या मारवाडी लोकांमध्ये किती भावबंदकी असू द्या, किती वैर असू द्या, त्यांच्यामध्ये जर समजा एखाद्याने काही व्यवसाय करायचा ठरवलं ना महाराज, तर ते लोक आतमधून एकमेकांना मदत करतात. साऊंडवाले भाऊ, त्यांचे किती भांडणं असू द्या पण आतमधून एकमेकांना मदत करतात महाराज ते, आणि एकमेकांना मोठं करतात, आणि आपले बंद पाडायचा कार्यक्रम करतात.
आपला फक्त कळायचा उशीर आहे. आपल्या मलारवाडीतला एक जण तळेगावती गेला दुकान टाकू राहिलाय. आपला फक्त कळू दे आपल्या गावच्या एखाद्याला. आपला काय करतो माहिती का, निमेरात्री उठल तिथं लिंब टाकील, टाचण्या टाकील, त्या उलट्या पालट्या काळ्या बावल्या नेऊन टाकेल तिथं, आहे का नाही, कणकीचे गोळे हा बंद पाडायचा कार्यक्रम करणार. पण आपली लोक आपल्याला कधी मोठं होऊन देणार नाही. पण ऐका, त्या मारवाडी लोकांची ती खासियतच आहे महाराज, म्हणून त्यांच्या घरात लक्ष्मी राहते. आणि तुम्हाला अजून नेम सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. त्या मारवाडी लोकांचं जर एखादं काही दुकान असेल ना मारवाडी भाऊचं, त्यांच्या दुकानात तुम्ही जा, त्यांना म्हणा दादा गाय गाय आलो, कपडे बदलले, पैसे नाही आणले, बायकोचा फोन आला, साबण आणा म्हणली. तो मारवाडी भाऊ काय म्हणतो माहिती का, हा घेऊन जा घेऊन जा तुम्ही आपलेचे पैसे नंतर द्या. काय म्हणतो तो मारवाडी भाऊ, घेऊन जा तुम्ही आपलेचे पैसे नंतर द्या. हा आणि परत 8 दिवसांनी जा, दादा आजही गाय गाय चालू, कपडे बदलले, पैसे नाही आणले, साबण आणा म्हणली. तो भाऊ साबण देतो, पण साबण देताना काय म्हणतो माहिती का, ते साखरेचे पैसे राहू दे फक्त आठवण करून दिली. काय भाषा आहे, बोलण्याची पद्धत पाहिली कशी, ते साखरेचे पहिले राहू दे फक्त आठवण करून दिली. काय भाषा आहे, ऐका नाही. म्हणून लक्ष्मी त्यांच्या घरात राहते. 1 रुपयाचा हिशोब लिहितात महाराज ते लोक, म्हणूनच लक्ष्मी त्यांच्या घरात राहते. लक्ष्मी आणि सरस्वती कधीच एकत्र येत नाही. आणि एक दिवस दोघी जण एकत्र आल्या तळेगावला, आणि दोघींचं बोलणं सुरू झालं एका हॉटेलमध्ये वडापाव खाता खाता. दोघी बोलू लागल्या. सरस्वती म्हणली लक्ष्मीला, काय ग लक्ष्मी, मी ब्राह्मणांच्या घरी राहते, तू ब्राह्मणांच्या घरी का राहत नाही. तेव्हा लक्ष्मी म्हणते सरस्वती, अगं ब्राह्मण मंडळी फार चांगली आहे, पण मला त्यांची भीती वाटते, म्हणून मी त्यांच्या घरी राहत नाही. काय केलं त्याने तुझं, काय केलं ऐक, काय केलं. एका चमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला, एका वंजळीत माझा बाप पिऊन टाकला. लक्ष्मीचा बाप कोण आहे, समुद्र आहे. समुद्राची कन्या कोण आहे, लक्ष्मी आहे. त्या समुद्राला एका वंजळीत ज्यांनी पिऊन टाकलं ते अगस्ती ऋषी ब्राह्मण आहे. एका चमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला, एका वंजळीत माझा बाप पिऊन टाकला, म्हणून मला त्यांची भीती वाटते. ऐका रे, बंधू धाकुलता शशी द्विजवर शापे क्षया धाडीला, माझा छोटा भाऊ चंद्र त्या चंद्राला शाप देऊन टाकला. तुम्ही पहा, लक्ष्मीचा छोटा भाऊ चंद्र आहे, आणि त्या चंद्राला शाप कोण दिलता, गौतम ऋषींनी. ते नाही का गौतम ऋषींची बायको, तिचं नाव आहिल्या. ती आहिल्या दिसायला सुंदर होती, आणि त्या आहिलेचं पातिव्रत्य नष्ट करायला देवेंद्र गेले होते. मुंबईचे नाही, देव इंद्र, देवांचे राजे इंद्र, ते गेले होते महाराज, आहे का नाही. आणि त्यांना जोडी 2-4 जण होते, त्या प्रत्येकाला शाप दिलाय. थांब चंद्रा थांब, माझ्या बायकोचा पातिव्रत्य नष्ट करायला देवेंद्रला मदत करतो, तुम्हाला लाज वाटत नाही, शाप आहे तुला माझा, तुला काळा डाग लागेल. गुरुपत्नीशी रतला क्षयरोग त्या चंद्राला, इंद्र पडली भग चंद्र झाला काळा, आहे का नाही. प्रत्येकाला शाप दिलाय. थांब कोंबड्या, माझ्या बायकोचं पातिव्रत्य नष्ट करायला देवेंद्रला मदत करतो, काय शाप आहे तुला माझा, तुझे तुरे लाल होतील, त्याला चिरा पडतील, आणि तुझा आवाज कर्कश होईल. कोंबडा भल्या पाठी आरवतो, सारे लोक फुल साखर झोपेत, आणि हा आरावला बाबा कोंबडा, अबरा सगळा गत होतो कसाही बी, सारे लोक खडबड, उठा उठा कोंबडा आरवला, आहे का नाही. असंच आहे का नाही. त्याला शाप देऊन टाकलेला आहे. दुसरा शाप दिला अग्निदेवाला. काय अग्नी, लई स्वतःला तेजस्वी समजता काय, आणि माझ्या बायकोचं पातिव्रत्य नष्ट करता तुम्हाला लाज वाटत नाही, शाप आहे तुम्हाला अग्निदेवा. तुम्ही सगळ्या जगाला प्रकाश द्याल, पण स्वतः अंधारात राहाल. तुम्ही दिवा पा, सगळ्या जगाला प्रकाश देतो, पण स्वतः खाली काय अंधार आहे. आणि म्हणून तेव्हापासून मन पडली सरपंच, काय राहू द्या आम्हाला माहिती आहे, हा नकाला शानपणा करू, आम्हाला माहिती, राहू द्या नकाला टापा आणू, आम्हाला माहिती आहे. काय दिव्याखाली किती अंधार आहे. त्याला दुसरा एक शब्द पण कीर्तन आहे का नाही. प्रत्येकाला शाप देऊन टाकलाय. आणि म्हणून माझ्या भावाला शाप ज्यांनी दिला ते गौतम ऋषी ब्राह्मणे सरस होते, म्हणून मला त्यांची भीती वाटते. अजून काय, अगं सरस ऐक ना म्हटले, मी ब्राह्मणांच्या घरी का राहत नाही. लक्ष्मी सांगते, माझा नवरा भगवान विष्णू, त्या विष्णूंच्या छातीवर ज्यांनी लात मारली ती भृगू नावाचे ऋषी सुद्धा ब्राह्मणे, आयुष्य दुःख सरस्वते म्हणून भीती या कुला. नाही तर ब्राह्मण मंडळी लई चांगली आहे. म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती कधीच एकत्र येत नाही, पण दोघींनाही एकत्र नांदवण्याचा पुरुषार्थ पैठणचे थोर संत एकनाथ महाराजांनी केलाय. एकनाथ महाराज ब्राह्मणही होते आणि एकनाथ महाराज श्रीमंत होते. सर्व संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. आणि त्या एकनाथ महाराजांचा अभंगाच्या पहिल्या चरणात असं म्हणणं आहे, अवडे देवासी तो ऐका प्रकार, अवडे देवासी तो ऐका प्रकार, अवडे देवासी तो ऐका प्रकार, अवडे देवासी
आवडे देवासी तो एका आवडे देवासी तो एका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस हो नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस हो नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस हो नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 गोपी चंदन टिळा वा 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 मस्त किती गोड आवडे देवाशी तो ऐका प्रकार देवाला काय आवडतंय ते तुम्ही करा देवाला काय आवडतं बा रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करणारी माणसं देवाला आवडतात एक मिनिट तिकडे बा मी विषय क्लिअर करतो सगळ्यांनी ताट बसून ऐका मन लावून ऐका या जगात देव दिसत नाही पण देव आहे मी तुम्हाला पटवून देतो फक्त लक्षपूर्वक ऐका देव दिसतच नाही पण या जगात देव आहे गायक मंडळी सावध राहा ऐका बोल नका ना तू ऐका देव दिसत नाही पण या जगात देव आहे दिवसभर आपण सगळी माणसं काम करतो संध्याकाळी जेवण करून झोपतोय संध्याकाळी जेवण करून झोपणं आपल्या हातात आहे सकाळी उठणं आपल्या हातात नाही आणि तरी पण रोज सकाळी उठतोय त्या अर्थी उठवणारा कोणीतरी असलाच पाहिजे त्याचं नाव परमेश्वर आहे हे कळतंय का तुम्हाला सगळ्यांना का अजून तुम्हाला पुढे जाऊन सांगू संध्याकाळी जेवण करून इथं उलट फिरा आता संध्याकाळी जेवण करून झोपणं बाबा कोणाच्या हातामध्ये आहे? आपल्या आहे का नाही बाबा बाबा दादा आहे का नाही आहे सकाळी उठणं आपल्या हातात काय ओय बाया ओ माणसं समजा संध्याकाळी तुम्ही जेवण करून झोपले सकाळी उठलेच नाही मग आहेत परत मला पाटलाचा फोन या 10 दिवसांनी मल्हारवाडीला हरे राम प्रवचनात लावायचं ज्या अर्थी रोज उठतोय त्या अर्थी उठवणारा कुणीतरी आहे त्याचं नाव परमेश्वर आहे रोज देवाची उपासना करत चला आणि अजून तुम्हाला पुढे जाऊन सांगतो फक्त बारकाईनं ऐका अर्धवट ऐकू नका नाही तर ऐका अर्धवट द्या मला गुतून ऐका मुद्दा आपला चालला होता देव या जगात दिसत नाही पण या जगात देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे हृदय मंदिरी शोधून पाहे हृदय मंदिरी शोधून पाहे हृदय मंदिरी शोधून पाहे देवनटना नाना परी देवनटना नाना परी देवनटना जनाबाई
बाई जाबंगया देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून उपाय देव दिसत नाही पण या जगात देव आहे. एक वाक्य तुम्हाला सांगू का सगळे मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्यांनी केली त्याचं नाव देव. खरंय का कोणी बाया बाया आम्ही का तुम्ही काहीतरी म्हणत ना हा नाही तुम्ही काही नाराज आहे का सगळ्या मल्हारवाडीच्या बाया हो बोला ना तुम्ही सगळ्या काही नाराज नाही ना तुम्ही की बा देवाने आम्हाला कोरोनाच्या काळात का बरं नेलं नाही बा असे काही नाराज आहे का तुम्ही मग बोलत जा ना काही काही बाया अशा पावर आल्या अभिजित महाराज मागाच बसून बायकडे बा अशा का बरं अशा पावर आल्या तुमचं काही पळवलंय का मी बोलत जा ना तुम्ही चालले काय हाया बरोबर ऐका मुद्दा आपला चालला होता मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी तिला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे. आणि अजून पुढे जाऊन सांगतो स्त्रीला तुकाराम महाराजांचा अभंग आहे असा स्त्रीला बाळंतपणामध्ये कोल्हे दादा व्यथा सुरू होतात. बाळंतपणाच्या काळात सुरू होतात. त्या काळात सुरू असताना देखील तिच्या स्तनात दूध नसतं. पण ज्या क्षणी तिला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव आहे. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आहे का नाही पोरावा काय लवडला काय सांगू राहिला आहे का नाही. अजून तुम्हाला पुढे सांगतो विज्ञान लई पुढे गेलंय. विज्ञान किती पुढे गेलंय काही हजारो किलोमीटर पुढे. विज्ञानाच्या पुढे 10,000 किलोमीटर अध्यात्म हे कधी विसरायचं नाही. हे बघा विज्ञानाने हजारो शास्त्रज्ञ निर्माण केलेत बरं का आणि त्या हजारो शास्त्रज्ञांनी लाखो शोध लावलेत. तुमच्या कोणाचा हात मोडला ना तर डुप्लिकेट हात मिळतो. कोणाचा पाय मोडला डुप्लिकेट पाय मिळतो. ते नाही का पायपाचं हा. त्याच्यानंतर कोणाच्या कानाला काय झालं सर्जरी होते. कोणाच्या किडन्या फेल झाल्या नवीन किडन्या भेटतात. असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावलेत. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव. गाण्या देव दिसत नाही पण या जगात देव आहे. ऐका तुम्ही सगळ्यांनी फुल पाहिले की नाही पुष्पे गदम तुले तिरम काष्टीमणी पै घृतम यक्ष गुणम तदादी पश्चात्मान विवेकतः. याचा अर्थ असा होतो फुलामध्ये सुगंध आहे. तुम्ही सगळ्यांनी फुल पाहिले का फुल पाहिले का फुल 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 मागचे 12 वरचे फुल 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 हा फुल फुलात सुगंध आहे दिसत नाही पण आहे. पळत जा फुल तोडा नाकाला लावा सुगंध कळेल. लाकडामध्ये अग्नी आहे दिसत नाही पण आहे. 2 लाकडं घ्या अशी घासा घर्षण करा लाकडातला अग्नी निघेल. दुधामध्ये लोणी आहे दिसत नाही पण आहे. तसं या जगात आपणच सगळी माणसं देव आहे. आपल्यातला अहंकार बाजूला करा आपण सगळी माणसं देव आहे. रोज देवाची उपासना करा. आता पुढचं वाक्य असं आहे देवाची उपासना करा म्हणजे बायकोला सोडून द्या पोर बाळ सोडून द्या जमीन विकून टाका आहे का नाही घरदारची शिपिणं पाडून टाका पैसे बिशे लोकांना वाटून द्या आणि फक्त देवाचंच भजन करा असं नाही. बायकोलाही सांभाळायचं आई वडिलांना सांभाळायचं पोराबाळांना जीव लावायचं शेतीवाडी करायची आणि एवढं करून उरलेल्या काळात देवाची उपासना करायची. भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे आसुनी नसावे संसारी असावे आसुनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे आसुनी नसावे संसारी असावे आसुनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा वेळोवेळा वेळोवेळा. वा 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 छान आहे का नाही. संसारी असावे आसुरी नसावे उरलेल्या काळात देवाची उपासना करा. आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो इकडे बा सगळे बाया सगळे माणसं 17 देवांची कधी उपासना करायची नाही फक्त एका देवाची करायची. सोमवार काय काय लोकांना लई सवय सरपंच सोमवारी महादेव मंगळवारी मंगळाई. आज वार कोणता आहे हो कोणता वार आहे आज बाबा रविवार म्हणले त्याला वाटलं मल्हारवाडी दुबाई मी त्याच्यामुळे मल्हारच काय आज ऐका शनिवार. आज दिवसभर तुम्ही कोणत्या पोरीचं कोणत्या बाईचं कोणत्या माणसाचं पोराचं स्टेटस पाहायला पाहिजे होतं.
फक्त दोनच देव होते आज स्टेटसला, शनिदेव आणि मारुती. फक्त दोघं जण होते पाटील. त्यांचा तिसरा येत नाही. का बरं? शनी वक्री होतो लगेच, मारुती लगेच कदा घेऊन धावतो. आता उद्या दिवसभर पाहतो मी, सकाळपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फक्त खंडोबा राहील. दुसरा देव त्यांच्यात येणार नाही, कारण खंडोबा आहे का नाही. दिवसभर खंडोबा देव, गाणे बिणे खंडोबाचे. संध्याकाळी 6ला खंडोबा झोपायला जाणार. सोमवारी दिवसभर महादेव राहणार, संध्याकाळी महादेव झोपायला जाणार. गुरुवारी 3 जण राहतात. कोण कोण? स्वामी समर्थ, दत्त महाराज आणि साईबाबा. त्यांच्यात चौथा येत नाही. चौथा आला का त्यांची लगेच लढाई होतात. अशी कुठं भक्ती असते काय? सोमवारी महादेव, मंगळवारी मंदलाई, बुधवारी विठ्ठल. तुम्ही गेले तरी तुम्हाला देव भेटणार नाही. मंदिरात म्हणतो मी, आहे का नाही. 17 देवांच्याकडे उपासना करतात का? इकडे बा सगळे क्लिअर करतो वाक्य, अर्धवट ऐकू नका. ऐका, तुम्हाला जर समजा स्वामी समर्थ आवडत असतील तर तुम्ही मारुतीच्या देवळात जरी गेले तरी मारुतीच्या मूर्तीत मारुती नाही, स्वामी समर्थांची मूर्ती तुम्हाला दिसली पाहिजे. ही अवस्था व्हायला पाहिजे. जर तुम्हाला साईबाबांचे आवडत असतील, साईबाबांचे तुम्ही उपासक असाल तर तुम्ही स्वामींच्या मंदिरात जरी गेले तर स्वामींच्या मूर्ती स्वामींचं नाही, तुम्हाला साईबाबांचं दर्शन घडलं पाहिजे. ही अवस्था व्हायला पाहिजे. आहे का नाही. 17 देवांची कुठं पूजा करत असतात का? 17 देवांची कधी पूजा करायची नाही. एका देवाची उपासना आपण सर्वांनी करा. अहो या बाया लग्नाच्या दिवशी फक्त एकदा नाव घेतात, तर आयुष्यभर त्यांची सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर येते की नाही. मीच म्हणतो हा. तुम्हाला केवढा त्रास, वट उघडायचे पुन्हा मिटवायचे, त्यापेक्षा मीच म्हणतो हा. आता मी रोजाना जेले त्याच्यामुळं बोलच ना, काहीच बोलती नाही. काही मगापासून टुकमुक बघतोय नुसता. काही आहे ना, माणसं हसतीच नाही महाराज सध्या. तुम्ही कोणाची तोंड पाहा, लोक नुसते टेन्शन मध्ये बसेल राहते, हसत नाही. लोक नुसते बसेल राहते बाशे. काही ना तुम्ही सकाळी राम राम करा 6 वाजता. या जाऊ ते म्हणे आलो, म्हणलं या. आई गा, तुम्ही काय ना सकाळी राम राम करा 6 वाजता. ते असं असतं महाराज, मी जवळच आहे ना त्याच्यामुळं. लांबचं कोणी असताना कोणी उठलं नसतं. ते असं नेहमी महाराज, गाव जवळ आलं का बैल येडेवाणी करतात. माहेरचं कोणी आलं का बाया येडेवाणी करतात. आणि घरी पाहुणे आले का पोरं येडेवाणी करतात. हे असंच राहतंय. त्याच्यामुळे मी जवळ असल्यामुळे कोणी येतंय उठतंय मध्ये जाऊन. आई का नाही. काय ना तुम्ही सकाळी राम राम करा 6 वाजता. आपण किती प्रेशर, आपण म्हणावं राम राम, काहींचे तोंड बाज. सकाळी 9ला भेटा तुम्ही राम राम, संध्याकाळी 6ला भेटा राम राम. हसत काय हे करते. आणि आता मेला मग आहेत परत आम्ही दाव्याच्या प्रवचनाला. माणसाने हसत जाऊ. काय तर हसती नाही आणि रडती नाही आणि जाती नाही, मी ती बसेल. काय करा त्यांच्या तोंडाकडे पाहून सांगा बरं. हसतीच नाही महाराज माणसं. तुम्ही माणसाने समाधान राहू. काहींचे नावात समाधान आहे, चेहरा या बा असा असतो काय समाधान. माणसाने हसत जाऊ. आमच्या गावात एका पोराचं नाव प्रफुल्ल आहे महाराज. काय नाव आहे पाटील? प्रफुल्ल. आणि तो कायम फुल्ल असं असतं का? प्रफुल्ल. माणसाने नावाप्रमाणे असावं, चिंता दूर नसावं. विडाल विडाल. आपला मुद्दा चालला होता 17 देवांची कधी उपासना करायची नाही, एका देवाची उपासना करायची. देवाला नामस्मरण करणारी माणसं आवडतात. नामाचा उच्चार रात्रंदिवस. अजून देवाला काय आवडतंय? बोला पुढचं चरण. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. हृदयी कळवळा वैष्णवाचा.
तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. रात्रंदिवस देवाचं भजन करणारी माणसं देवाला आवडतात. इकडे पण सगळे माणसं थोड्या वेळा ऐका, झालं 5-10 मिनिटं थांबायचं आपल्याला. हे बघा, देवाच्या नामस्मरणाने सगळं पाप जळून जातं, शिल्लक राहतं ते फक्त पुण्य. सरपंच तुमचं नाव काय हो? कानिप ना, भारी नाव आहे तुमचं. ऐका, नाव बरोबर आहे तुम्ही. ऐका, मल्हारवाडीच्या सरपंचांनी ग्रामसभा घेतली. उदाहरण चाललंय, ताट बसा सगळे, ताट बसा, ताट बसा, ताट आहे, ताट बसा रे. ऐका, हे वांगी बिंगी घेतली, नीट बसा सगळे, चिमण्या बिमण्या इकडे बसा सगळे. मल्हारवाडी नामस्मरण काय करतो? मल्हारवाडीच्या सरपंचांनी कानिपनाथरावनी सभा घेतली. इथं सभा होती, सरपंच उभे राहिली, अख्खा गाव सभेला आला. नामस्मरण काय करतं याच्याबद्दल बोलतो, टाइमपास नाही, मुद्दा आहे. अख्खा गाव सभेला आला, कानिपनाथ उभे राहिले. सगळ्या लोकांचं लक्ष लागलं, आता सरपंच काय बोलणार, आता सरपंच काय बोलणार. बरं, अख्खा गाव सभेला होता, अख्खा मल्हारवाडी सभेला होती. कारण फक्त चिले पिले आलती बार, फक्त कुत्री मांजरीत घरी होती. अख्खे सभेला काय भानगड बा, सरपंच सभा काय भानगड. सरपंच उभे राहिले. सरपंच म्हटले, ऐका, माझी मल्हारवाडी, मल्हारीची वारी माझ्या, ऐका मल्हारवाडी माझी. मी सरपंच या नात्यानं तुम्हाला असं सांगतोय, आता तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. माझं असं म्हणणं आहे, आता पावसाळा सुरू झालाय, आता इथून पुढे 4 महिने आपण आपल्या वावरामध्ये शेतामध्ये काहीच करायचं नाही. एक जण लाल डोक्याचा होता, गरम डोक्याचा, तो म्हटलं, मग आम्ही खायचं काय? आले बस आम्ही बाधो. मग दुसरा उठला, सरपंच आम्ही काय खायचं, आम्ही करायचं काय आमच्या शेतामध्ये? सरपंच म्हटले, तुम्ही तुमच्या वावरात गवत लावायचं, गवत. अख्ख्या मल्हारवाडीत गवत, कुठे पाणीच गवत. पाहुणे यायचे, जिकडं पहा तिकडनं गवतच गवत, पुढे पहा निसतं गवत. अभिजित महाराज लोक यायचे, म्हणायचे, हे गवत, हे काय भानगडे गवत. ते मकर नानासपोरी इथं उतरले एअरपोर्टला तुमच्या, त्यांनी ते गवत पाहिलं, ते म्हटले, अगं बाबा हे काय गवत का, काय भानगड म्हणले. ऐकण्या जिकडं पहा तिकडं गवतच गवत. ऐकण्या 4 महिने गेले, पुन्हा सरपंचाची सभा, कानिपनाथरावची सभा, अख्खा गाव परत सभेला आला. काय आता सरपंचाला झालंय, एकाएकी सभा घेतली, काय भानगड. 4 महिने गवत लावलं, आता काय करायला लावतं सरपंच. सरपंच उभे राहिले. त्यावेळेस एक जण गरम डोक्याचा उठला, तो म्हणला, सरपंच आता काय, आता ते गवत कापायचं आणि मग त्याच्या पेंड्या बांधायच्या आणि या बाया समोरच्या पटांगणात आणून टाकायच्या. बर, लागले लोक कामाला. सरपंचाचा आदेश, आख्याने गवत कापलं, पेंड्या बांधल्या आणि इथं आणून टाकल्या. आणि मग एकाने विचारलं सरपंचाला, सरपंच आता याचं काय करायचं, पेटवायचं काय करायचं, पेटवायचं? म्हटले हा. म्हटलं मग सरपंच याला किती कोटी काढीच पेट लागतील पेटवायला? सरपंच म्हटले, का डोक्यावर आपटले काय तू? म्हटले कस काय, तुझ्या मेंदूला मार लागले काय? म्हटले कस काय, अरे किती कोटी कशाला, केवढ्या मोठ्या गवताचा गंध असू दे आणि एका काडीच पेटची 1 काडी असू दे, काही मिनिटात गवताची रख करते की नाही, ते गवताची राख करून टाकतं ना, तसं केवढंही मोठं पाप असू द्या, एक नामस्मरण असू द्या, जळतील पापे तृणाग्नी मेळे समरस झाले. वा वा वा. तृण म्हणजे गवत, अग्नी म्हणजे जाळ. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैशे नामे केले जपतारी. केवढ्या मोठ्या गवताचा गंध असू द्या आणि एका काडीच पेटची 1 काडी असू द्या, काही मिनिटात राग होती की नाही त्या गवताची, तसं केवढंही मोठं पाप असू द्या, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. म्हणून नामाचा उच्चार रात्रंदिवस. अजून कोण आवडते? तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. तुळशीची माळ गळ्यात घालणारी माणसं देवाला आवडतात. एक वाक्य सांगतो तुम्हाला, एवढं चरण सोडितो आणि मग पुढचं बोलतो. ऐक इकडे बा, तुळशीची माळ लोकांनी घातली पाहिजे, खरंच घातली पाहिजे. तुळशी ही फार पवित्र आहे आणि तुमच्या माहिती करता बोलतो, तुळशी ही हिंदू धर्माचं प्रतीक आहे. महाराज पाटील सरपंच तुम्ही दोघं एकत्र आज इकडे बा, सगळे गावातली माणसं. तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो, सोशल मीडियाच्या समोर सांगतो, हो द्या काय पाहिजे ते मरुत तिकडे. आई मला रामगिरी महाराज वाचवायला. तुमच्या माहिती करता बोलतो, महाराष्ट्राची जी निवड झाली ना आता, निवडणूक आताची या वर्षीची, ही फक्त आणि फक्त रामगिरी महाराजांमुळे झाली. ध्यानात ठेवा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ना महाराज, फक्त रामगिरी महाराजांची कृपा आहे त्यांच्यावर. हे तुम्हाला मान्यच करावं लागेल.
जर हे वादळ झालं नसतं ना पंचाळ्याचं, फडणवीस साहेब कवाच मुख्यमंत्री झाले नसते, कवाच नाही. शिंदे साहेब आणि कोणी शिंदे साहेब आले असते पुन्हा, पण यांचा कधीच नंबर नसा लागला. पण हे तुम्हाला सांगतो महाराज, हे फक्त आणि फक्त रामगिरी महाराजांची कृपा आहे. त्यावेळेला सगळा हिंदू धर्म एकवटला. ठीक आहे, फक्त काही सिन्नर तालुक्यापुरतं, नाशिक जिल्ह्यापुरतं, नगर जिल्ह्यापुरतं वादळ होतं कधी रामगिरी महाराजांचं. भगवा वादळ कपडे वाहिले कधी कशी भगवा वादळ झालं होतं. भगवा वादळ जिकडं तिकडं असं पेटलं होतं वातावरण, आहे का नाही. खूनबिन झाले असते, फक्त रामगिरी महाराजांनी असा हात केला होता. तो हात फक्त असा खाली करायला पाहिजे होता, खून झाले असते लोकांचे महाराज, कणाची झाली पाटील, जाळपोळ झाली असती, गाड्या बेड्या फोडल्या असत्या. पण फक्त रामगिरी महाराजांच्या एका हातामुळे ते सगळं वाचले. आणि जी निवड झाली अख्ख्या भारतभर ती निवड गाजली महाराज. आणि केवळ हिंदू धर्म एकवटला आणि सगळ्या महाराजांनी एक एक करून रामगिरी महाराजांना पाठिंबा दिला. आणि त्याच्यामुळं काय झाला, हिंदू धर्म एकवटल्यामुळं परिणाम महाराष्ट्राची निवड रामगिरी महाराजांच्या बाजूने झाली, आहे का नाही. हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. त्याच्यामुळे एवढा मोठा देव आपल्या पाठीशी असताना, जिवंत देव आपल्या पाठीशी, कुठल्या मंदिरात तुम्हाला जायची गरज नाही. फक्त श्रद्धा विश्वास भाव ठेवा. संत काय करतील त्याचा नेम नाही महाराज. क्रिया करूनी दावी ती अंगी अजूनही ठाम येते. माझ्यासारख्याने माफी मागितली अशी झाली जग माझी, जाऊ द्या मरू द्या, द्या मला माफ करा, जाऊ द्या. पण अजूनही ठाम येते, अजूनही आहे का नाही. आणि अजूनही त्यांचं असं म्हणणं आहे, मला हे संरक्षण बिरक्षण काहीच नको, पण ते सरकारने त्यांना ठेवलंय, आहे का नाही. इथून मी का बोललो तुम्हाला, तुळशी ही हिंदू धर्माचं प्रतीक आहे. तुळशी घातलीच पाहिजे, गळ्यामध्ये ही असलीच पाहिजे तुळशीची माळ. तुमच्या माहिती करता बोलतो, तुळशीची माळ काय का घातली पाहिजे. तुळशी देवाची सखी आहे. सगळ्या बाया प्रथमतः मुख्यत्व तुम्ही ऐका, तुमच्याकरता गोड उदाहरण आहे. तुळशी देवाची सखी आहे. तुळशी देवाची प्राणप्रिय भक्त आहे. तुळशीचा पूर्वजन्म रुंदा होता, रुंदा, बरं का. सगळ्या इकडे बा, तुळशीचा पूर्वजन्म कोणता होता, रुंदा. त्या रुंदेला भगवान विष्णूशी लग्न करायचं होतं अभिजित महाराज, बरं का पाटील. तुळशीला कोणाच्या, रुंदेला कोणाशी लग्न करायचं होतं. बाया ऐकू राहिले तुम्ही, तूच सांग म्हणा, तुला काय आणलंय. आमची पोरं ना आम्ही नातून आम्ही, ऐका इकडे बा. तुळशीचा अगोदरचा जन्म रुंदा, त्या रुंदेला भगवान विष्णूशी लग्न करायचं होतं. म्हणून रुंदेनं नारदांना हाक मारली, म्हणले नारदा इकडे या, मला देवाशी लग्न करायचे. नारद म्हणलं तू तुझं आंघोळ झाली की तुझी, का तशीच आली मेकअप करून, काय बोलून राहिली तू, या जन्मात शक्य नाही ते. म्हणले मला सांगणार की नाही तू. नारद म्हटलं ए बाय, तू अरण्यात जा, तपश्चर्या कर, त्याला प्रसन्न कर, तुझं कारण देवाला सांग जा. रुंदा अरण्यात आली, नीट ऐका इकडे बा. रुंदा अरण्यात आली. रुंदा ध्यान करायची विष्णूचं आणि समोर यायची गणपती बाप्पा. का बरं, एखादी गोष्ट जर आपल्या नशिबात लिहिलेली नसेल सटवीनं, तर तुम्ही किती प्रयत्न करा ती मिळणारच नाही. पण एखादी गोष्ट जर आपल्या नशिबात लिहिलेली असेल तर जास्त प्रयत्न करायची गरज नाही, सहजासहजी ती थोडंफार प्रयत्न केला ती गोष्ट मिळते आपल्याला. या जन्मात रुंदेला भगवान विष्णू नवरा मिळणारच नव्हते, म्हणून ध्यान करायची विष्णूचं, समोर यायचे गणपती बाप्पा. मग गणपती बाप्पा प्रसन्न झाले. बोला वैंस काय म्हणणं आहे. म्हणले काय नाही, मला तुमच्याशी लग्न करायचे. गणपती म्हणले क्या बोलती तू, माझ्या दोन बायका कुठे नेऊन सोडायचे, रिद्धी आणि सिद्धी, त्यांना कुठे नेऊन सोडायचं. तू चालली परत तिसरी आंबा, 3 बायका भजी आहे का, मला काय पिक्चर काढायचं नाही. म्हणले जाऊ दे मरुदी, मी चाललो, या जन्मा शक्य नाही. रुंदा म्हटली गणपती बाप्पा मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. हे तेव्हापासून बरं का, मी लग्न करील तर, लग्न झालं का नाही ना, मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. हे तेव्हापासून आहे सरपंच, आहे का नाही. असा राग आला गणपतीला. गणपती म्हणले तू किती प्रयत्न केला तरी या जन्मात मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. काय काय रुंदे, तुला जर लई ऐक म्हटले, तू किती प्रयत्न केला, मी देव तर नाहीच नाही भगवान विष्णू, पण मी सुद्धा तुझ्याशी लग्न करणार नाही. तुला माझा शाप आहे, तुझं शरीर कामांत झालंय, तुझं शरीर राक्षसी वृत्तीनं भरलेलं आहे, तुला माझा शाप आहे रुंदे, तुला राक्षस नवरा मिळेल. परिणाम तिचं लग्न जालंधर नावाच्या राक्षसाशी झालं. पण आता जालंधर हा राक्षस होता, रुंदा पतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्याच्या बळावरती जालंधरांनी पाताळ लोक जिंकला, मृत्यूलोक जिंकला, स्वर्गावर चाल करून गेला. तेव्हा सगळे देवी देवता घाबरले, आता काय करायचं, आता करायचं काय. तेव्हा सगळे गेले भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणले माझ्याकडे येऊ नका, तुम्ही तुमचं चालू ठेवा, याचं काय करायचं मी पाहतो. भगवान विष्णूने डमी रूप घेतलं जालंधराचं, सेम, काहीच फरक नाही, सेम टू सेम रूप घेतलं आणि आला रुंदेकडे. रुंदे चाल, मला आरती अनुभवायला, स्वर्ग मृत्यू पाताळ जिंकून आलोय, आहे का नाही, आरती आण मला वळायला, चाल आता विजय आपला, हे सगळे देव आपले दास, मी सगळ्यांचा बॉस, चाल आरती आण. साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. साधूला सगळ्या जगाचं मन कळतं, पण दुर्जनाच्या मनात काय चाललंय हे कळत नाही महाराज. रुंदेला असं वाटलं माझाच नवरा आहे, सेम रूप होतं ना, काहीच फरक नव्हतं. रुंदेनं आरती आणली वळाली, इकडे बा सगळ्या बाया,
आरती ओवाळता ओवाळता भगवान विष्णूने फक्त हळवा हाताचा स्पर्श केला रुंदेला. असा स्पर्श केल्याबरोबर रुंदेचं पातिव्रत्य जागेवर नष्ट झालं आणि परिणाम वरती युद्धात जालंधर मारल्या गेला. जोपर्यंत पातिव्रत्य शाबूत होतं तोपर्यंत त्याला केसाला धक्का लागला नाही. पण जेव्हा पातिव्रत्य नष्ट झालं तेव्हा रुंदेला जालंधराला मरण आलं. परिणाम माझा नवरा मेलाय म्हणून रुंदेला वाईट वाटलं. रुंदा पतिव्रतावती सती गेली. पूर्वी सती जायची प्रथा होती. रुंदेनं त्या जाळात उडी टाकली, चितेमध्ये उडी टाकली. दोघांची राख एकत्र झाली. काही दिवसांनी त्या राखेतून एक रोपट वरती आलं, तिचं नाव तुळस. भगवान विष्णू गेले, ते रोपट उपटलं वैकुंठात घेऊन गेले आणि सांगितलं, म्हटले तुळशी आठवतं का तुला? नाही ना देवा, थांब आठवल. असा हात ठेवला तुळशीच्या डोक्यावर देवानी भगवान विष्णूने. म्हटले काय ग तुला आठवतं का? हा देवा मी तर रुंदा. हा आणि मला तुमच्याशी लग्न करायचं होतं. म्हटले हा पण झालं नाही. पण का बरं नाही झालं देवा? अगं बाळा तुळशी, मागल्या जन्मात तुझं पुण्य कमी पडलं पण या जन्मात सुरुवातीला तुझं पुण्य फळाला आलं म्हणून मी आज तुझ्याशी लग्न करणार आहे. पण ऐक ना बाळा, आज मी तुला 3 वर देणार आहे. लग्न करायच्या आधी 3 वर देणार आहे. ज्या बाया तुला रोज 1, 5, 11 अशा रोज प्रदक्षिणा श्रद्धेनं घालतील त्यांचा नवरा म्हणजे मालक दीर्घायुष्य होईल. त्याला अकस्मात मृत्यू येणार नाही आणि त्याचं जर काही बरं वाईट होणार असेल त्याला जबाबदार मी असेल. हा पहिला वर बर का. उद्यापासून पाणी घाली जा. आता इथून माग तुम्ही गरकी मारित होते, आता प्रदक्षिणा मारा. आहे का नाही? बाकीची बाया गरकी मारते म्हणून आपण गरकी मारा. पण इथून पुढे श्रद्धेनं प्रदक्षिणा घालायचं. चला दुसरा वर. तुळशी, जे तुला गळ्यात धारण करतील त्यांच्या रात्रंदिवस मी मागे आणि पुढे राहील, त्यांना काहीच होऊन देणार नाही. हा शब्द माझा आहे. म्हणून कापीचे कळीकाळ ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापीचे कळीकाळ तया भेणे. आणि शेवटचा वर दिला तुळशी, आजपासून आपल्या दोघांचं लग्न लागल्याशिवाय बाकीचे लग्न लागणार नाही. म्हणून तेव्हापासून नेहमी तुळशी विवाह झाल्याशिवाय लग्न लागत नाही. तो नेम आता मोडला आहे का नाही? हा असे 3 वर आहे. म्हणून रोज तुळशीची माळ गळ्यामध्ये असल्यानंतर 108 तीर्थांची आंघोळा माणसाला होत असते. म्हणून तुळशीची माळ, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, टाळ्या वाजवा आणि म्हणा. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. 6 मिनिटं आपले बाकी आहेत. 6 मिनिटात कीर्तन थांबवतो. सगळ्यांनी इकडे पहा. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा बाबा वैष्णवांचा. वैष्णवांचा बाबांनी जांभळी दिली माझ्याकडे. पाहू बाबांनी जांभळे कशी दिली माहिती का? अभिजित महाराज पाहिली तुम्ही कशी दिली? त्यांना जांभळ या बाशी द्यायची होती बाबाला. या बाशी अशी द्यायची होती. पण बाबांनी जांभळे अशी दिली. मी त्यांना जांभळे द्यायचा टाइम आणि मी त्यांच्या कपायचा टाइम एकच झाला. म्हणून त्यांनी जांभळे या बाशी दिली. मुद्दा आपला चालला होता हृदय कळवळा वैष्णवांचा. बास हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी म्हणजे आषाढी म्हणजे पंढरपूरची आणि कार्तिकी म्हणजे आळंदीची नाही. आषाढी सुद्धा पंढरपूरची, कार्तिकी सुद्धा पंढरपूरची जी वाऱ्या करतील ती मला प्रिय असतील. एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम तो देवा परमपूज्य जगी, अशा अर्थाचा अभंग आहे. सर्वांनी एक निवेदन असं आहे, आयुष्यात राहत असताना इकडे बा सगळ्या, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, जर तुम्हाला सुखी राहायचं असेल, कधीच तुम्हाला रडायचं नसेल, सगळे इकडे पहा ना, कशाला बडबड करून राहिले? इकडे पहा, बोल ना काय इकडे पहा. 3 गोष्टी माझ्या घरी घेऊन जा. पहिली गोष्ट, आयुष्यात श्रीमंतीचा कधी गर्व नका होऊन देऊ, विद्वत्तेचा कधी गर्व नका होऊन देऊ आणि सौंदर्याचा कधी गर्व नका होऊन देऊ. काय वाटतं तुम्हाला? बुक्का बसा आता. ऐका इकडे पहा, काय सांगितलं मी आता? काय माहिती? श्रीमंतीचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा. बाया म्हणजे कुरड्या आहेत, कुरड्या. तुम्ही सणाच्या दिवशी पाठीवर भजे तळा, एकाही भज्याचा आवाज येत नाही. पण भजे तळून झाले की एकच कुरडे टाका, फडफड फडफड फडफड. सगळे भजे गपचित बसले. काही काही कुरड्या अशा बडबड करून राहिल्या मगत बसून.
इकडे पहा, इकडे पहा. मुद्दा आपला चालला होता, कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. समाधानी राहायचं असेल तर विद्वत्तेचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा आणि सौंदर्याचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा. सौंदर्याचा गर्व का नाही होऊन द्यायचा? आपल्यापेक्षा भारी दिसणारी लोक या जगात राहतात का नाही राहत दादा? राहतात की नाही? काय आपल्या सौंदर्यामध्ये उगाच पावडर मदत करते रोज सकाळपासून आपल्याला म्हणून बरं आहे. नाही तर 2 दिवस अंगाला साबण लावू नका आणि 2 दिवस तोंडाला पावडर लावू नका, कुत्रा सुद्धा पळून जाईल. काय म्हणजे आहे का नाही? कशाला उगाच सौंदर्याचा गर्व करायचा बरं का? काय एवढं महत्व चालू आहे प्लॅनिंग? इकडे बाजारात मुद्दा आपला चालला होता, कधीच सौंदर्याचा गर्व नाही होऊन द्यायचं. एक वाक्य तुम्हाला, आपला रंग काळा आहे किंवा गोरा, ही ईश्वरानं दिलेली आपल्याला काय आहे? देणगी आहे. का खचून जायचं? माझी बायको काबर गोरी मी काबर काळा, माझी बायको काळी काबर मी काबर गोरा? कधीच कोणाच्या रंगावरून जायचं नाही दादा, कधीच नाही जायचं. काबर माहिती का महाराज? हे बघा, ती देवाने दिलेली देणगी आहे आणि ईश्वराची योजना कधी विफल होत नाही, कधीच वैफल जात नाही. ईश्वराची योजना कधी ना कधी सत्यत्वास येतेच. कधीच खचून जायचं नाही, माझी बायको गोरी का मी काबर काळा, किंवा मी काळा का माझी बायको असं का बरं, असं कधी म्हणायचं नाही. कोणाच्या रंगावरून कधी जायचं नाही. का बरं नाही जायचं? नाही तरी काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्तच जाऊते. काही ना कळलं काहीतरी निस्ते आजाची पाहत आहेत, काही ना कळलं उद्या, आहे का नाही? बरोबर आहे का नाही महाराज? त्याला सुद्धा 5G लागते कीर्तनात कळायला काही गोष्टी. या अजून 2G मध्येच बसले, आहे का नाही? एका जणाने कीर्तन संपल्यावर 8 दिवसांनी मला फोन केला. कीर्तन झाल्यावर 8 दिवसांनी फोन आला मला म्हणे कृष्ण महाराज म्हणलं हा. म्हणलं तुम्ही कोण आहे, का बरं असं बोलले? ते म्हणे तुम्ही केलेला जोक मला आता कळला. काय करायचं सांगा, कसं करायचं? माणसाने हसत जाऊ, समाधान राहा. लोक हसत नाही बाबा, निस्ते बसेल राहतात या असे, हसतीच नाही. तुम्ही 10व्यात पहा, श्राद्धात पहा. 10व्यात साधं ठीक आहे बा, शोकाकुल वातावरण राहते, पण तुम्ही पहा साखरपुड्या पहा, लग्नात पहा, लोक हसत नाही महाराज, लोक हसत नाही. हँग झाली माणसं. एक गायक होता माझ्या कीर्तनाला, इतका गोड त्याचा आवाज, लय गोड. आता यांचे कसे आवाज आहे, असाच आवाज त्यांचा आला. पण मी कीर्तन संपेपर्यंत त्यांच्याकडे पाहिलं नाही. का बरं माहिती का? त्याचं तोंड बास होत. त्याची जीवच जागेवर थांबत नव्हती महाराज, त्याची जीवच जागेवर थांबत नव्हती. मला 6 महिने लागले तेव्हा जमायला लागले मला. 6 महिने प्रॅक्टिस केली भाऊ, तेव्हा जमायला लागले मला. मी त्याच्याकडे पाहिलंच नाही. एकदा चुकून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं तर माझ्याकडे पाहून कसा करतो, असा करतो. आणि कीर्तन संपलं, पाया पडायला मला म्हणतो येऊ का येऊ, मला नाही काय येऊ का येऊ, काय आल तर तू माकडे. कीर्तन पेल केलं माझं. हसत जाव का नाही, हसत जा माणसाने. काय काय लोक आहे ना अभिजित महाराज खळा खळा हसत राहू, खळा खळा. पण काय काय या अशा हसत आणि अशी चमक भरली. मग काय करायचं? ऐक परत आम्ही 10व्याच्या प्रवचनाला माणसाने हसत जावं महाराज. काही लोक हसत नाही. जुन्या लोकांची नावं सुद्धा खास होते. गंगाधर, आताच्या आंघोळ नाही महिनाभर का करायचं नाही. माणसाने हसत जावं, आहे का नाही? पूर्वीच्या बायांचे नाव सुद्धा खास होते मावशी. तुमच्या वयाच्या बायांना त्यांचे नाव लय भारी होते. सखूबाई, गंगूबाई, मीराबाई, जनाबाई, आहे का नाही? हा, शांताबाई, किती भारी नाव होतं. ती आताची नाही बरं का. शांताबाई ती नाही, पहिली शांताबाई ती गोड होती. ती आताची ती कशी झाली शांताबाई ती नाही. पूर्वीच्या बायांचे नाव सुद्धा खास होते. काही काही बायांचे नाव अन्नपूर्णा. एका बाईच्या घरी माझं जेवण होतं आणि या बाई आवडल्या चपात्या वाढायची, मसोबाचं निवद. शहरातल्या बायांच्या भाकरी आवडल्याच राहते भाऊ. आणि ती माया पुढे निवद घेऊन यायची. बरं ते वाढून गेले का लगेच संपायचं. बरं मागाव कस काय? आता हे अभिजित रावे, आता वाजून वाजून भूक लागली. आता भाऊची सासूरवाडी इथंच म्हणून काही अडचण नाही, भूक लागली जाऊ शकते जेवायला. पण मग बाकी आता ही बिचारी बाहेरून आली माणसं, काय करायचं सांगा बरं. माणसानी आहे का नाही, मला भूक लागली. बरं ती वाढायची, या वाढले निवद. बरं मी बाका खडबडेल, मला भूक लागेल ताई. ती वाढून गेली का लगेच संपायचं. बरं मागायचं कसं काय? ती म्हणशी याला काही मिळत नाही काय, आणि मागतोय. तिचा राग कोणता आला मला, ऐका ना, तिचा राग कोणता आला? ती बाई शहरातली, मी खेड्यातला, आणि ती निवद घेऊन माया पुढे यायची आणि तिची ती भाषा माया पुढे येऊन, महाराज भरपूर देवा काय ताटल्या खाऊ काय, भरपूर देवा तिचं का वाट्या तोंडात घालायच्या आता, भरपूर देवा आहे का नाही. हसत जाऊ माणसाने, समाधान राहत जाऊ.
हसत नाही लोक मला नुसते बधीरवाने बसेल राहतात. माणसाने समाधानी असलं पाहिजे, चिंतातूर नसलं पाहिजे. आहे का नाही? एका माणसाने पोराचं नाव विकी ठेवलं, त्यानं घरच विकून टाकलं. हा विकी. पूर्वीच्या नावांची बायांचे नाव गोड होते, आताच्या पोरींचे नाव पहा तुम्ही, साऱ्या त्या खताच्या गोण्यांचे नाव युरिया, सुफला, उज्ज्वला. म्हणजे ज्याला दिली त्याचा पूर्ण खतच झाला पाहिजे मरेपर्यंत फार. तो उजारलाच नाही पाहिजे. गोड नाव होते पूर्वीचे. माणसाने असं नावाप्रमाणे असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. आपला मुद्दा चालला होता कधीच सौंदर्याचा गर्व करायचा नाही. पहिला मुद्दा संपला. आणि बघा, माणूस चांगला कशाहून ठरवायचा? मल्हारवाडी कशाहून ठरवायचा? तो जाडा आहे किंवा बारीक आहे यावरून नाही. मग तो काळा आहे किंवा गोरा यावरून नाही. मग तो उंच आहे किंवा ठेंगणा याच्यावरून अजिबात नाही. मग तो मनाने किती चांगला आहे याच्यावरून माणसाचं सौंदर्य ठरवायचं असतं. काय वाटतं तुम्हाला? चला, श्रीमंतीचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा. श्रीमंतीचा गर्व म्हणजे काय? आपल्यापेक्षा भारी 1000 पटीनं श्रीमंत लोक या जगात राहतात. आपल्याकडे काय दादा? काहीच नाही आपल्याकडे. हे बघा, पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर नाही काढता येत. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप नाही मिळत. पैशाने मंदिर बांधता येतं, देव सुद्धा विकत आणता येतो, पण त्या देवामध्ये देवत्व नाही आणता येत. पैशाने वडापाव खाल, पैसा नाही खाऊ शकत. का खाता बाबा? लय भूक लागली, 100 रुपये खाले आणि ढेकर दिला, असं तर नाही होत ना. पैशाने तुम्हाला श्रीमंत माणसं लय भेटतील, पण माणुसकीनं श्रीमंत माणसं भेटण्यासाठी पावलं झिजवावे लागतील. कधीच श्रीमंतीचा गर्व नाही होऊन द्यायचा. आणि एकेकाळी जे लोक लय श्रीमंत होते ना, त्यांची आज खायची वांदे आहेत. सगळं असून का बरं? गरिबांचा शाप. ते काय करायचं तेव्हा? त्यांच्याकडे पैसा होता. ते काय करायचे? गरिबांच्या बायका, त्यांच्या पोरं, त्यांच्या पोरींना घरी बोलवायचे कामाला वावरात आणि रोजानं, आणि पैसे द्यायचे जीवावर आले कामाचे रोजाचे का कानाला ऐकत नाही असे घाणघाण शब्द बोलून काढून द्यायचे. त्या गरिबांचा शाप लागला, यांची खायची वांदी झाली. अशी माणसं आहेत की नाही भाऊ? आहे. आणि जे बिचारे सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती ताई, त्यांनी भली भली बंगली बांधलेत आणि 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या आणि त्यांना हात करते काकडीपर्यंत येऊ दे ना. पायी पायी या आता. त्याला घेतो काकडीपर्यंत तुला या आता पायी पायी. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, वेळ प्रत्येकाची येते. पुढचं वाक्य ऐकायला गोड आहे. वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. आपल्या मल्हारवाडीची एखादी पोरगी 22 वर्षाची झाली, तिच्या वडिलांना असं वाटलं इथे जास्त आडनाव काय हो या गावात? गुंजाळ. गुंजाळांची एखादी पोरगी आपल्या मल्हारवाडीची 22 वर्षाची झाली, तिच्या वडिलांना असं वाटलं एकुलती एक पोरगी लग्नाच्या वयात आहे, लग्न करून टाकू. म्हणून त्या पोरीच्या वडिलांनी 2025च्या फेब्रुवारी मध्ये त्या पोरीसाठी नवरदेव पाहायला सुरुवात केला. पण तिच्या नशिबात जर असं लिहिलं असेल सटवी नका, या पोरीचं लग्न 2026च्या मार्च महिन्यात होणार आहे. तर त्या पोरीच्या वडिलांनी वर्षभर किती पोरं पाहू देते, लग्न जमणारच नाही. काही ना काही अडचणी येणार. देवकी एक येईल, नाडी एक येईल, गोत्र एक येईल, एखादा भाऊबंद आडवा येईल. गुंजाळ तुमच्याकडे आहे का ते भाऊबंद आडवा येणे? भाऊबंद आडवा येणे आहे की नाही? समजा ते गुंजळांच्या पोरीला पाहायला पाहुणे आले, पाहुण्यांनी पोरगी पाहिली परत निघाले, तेवढ्यात पुढे एक त्या पुरीच्या वाड्यातला एक जण त्या पाहुण्यांना भेटला. नमस्कार, कुठले? आम्ही शिर्डी. कुठं आलते? गुंजळ. इथं मल्हार वाटलं. कोणाकडं? गुंजळ. कोणचे? आमच्या कशाला? त्यांची पोरगी आमच्या पोराला पाहिली, तुझं मोडलं. याला म्हणायचं भाऊबंद आडवा येणे. असं काहीतरी, किंवा त्या पोरीला तो आवडल, त्याला ती आवडणार नाही, असं काहीतरी भिसकडे होणार, ते लग्न जमणार नाही. पण 2025 संपलं, 26 साल उजाडलं. 26चा जानेवारी फेब्रुवारी संपला आणि मार्च महिना उजाडला का गुंजाळांच्या जवळचा कोणीतरी एखादा पाहुणा येणार आणि त्या पोरीचं लग्न जमून निघून जाणार. याला म्हणायचं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. याला सुद्धा पुरावा आहे ना. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावेळी. ठरलेली वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. कधी श्रीमंतीचा गर्व होऊन देऊ नका, विद्वत्तेचा कधी गर्व होऊन देऊ नका, बरं का? विद्वत्तेचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा. आपल्यापेक्षा 1000 पटीनं ज्ञानी लोक, हुशार लोक या जगात राहतात. इकडे बना, एवढल्या चिमण्या माया पुढे बसेल, एवढल्या मागची 2-4 वांगी एवढल्याची. पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करते महाराज बाई, आणि वरून बाबाला म्हणते बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. हे बाई कोणी यांचे मेंदू घडवेल असतील. कधीच विद्वत्तेचा गर्व नाही. आपल्यापेक्षा लय लोक भारी आहेत महाराज, आणि काही काहींचे मेंदू असे घडविले. कोणचा देव होता काय माहिती घडवायला? मी पुन्हा येईल आले आहे का नाही? कोणचा देव असेल बा त्यांचा मेंदू घडवायला. कधीच कोणाची विद्वत्तेचा गर्व होऊन द्यायचा नाही. या 3 गोष्टी प्रत्येकाने सांभाळा. आयुष्यभर देवाची उपासना करा, श्रद्धापूर्वक, विश्वासपूर्वक. आपण या सप्ताहाला वर्गणी देतो. सगळेजण एकत्र येऊन एका आईची लेकरं होऊन आपण जण एकत्र येतात आणि हा सप्ताह उत्साहात साजरा करतात. ज्या संतांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, ज्या देवाचे, परमेश्वराचे चालतं बोलतं दैवत आदरणीय पूजनीय श्री गुरु रामगिरी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या गावावरती आहे. कधी तुमच्या गावावरती अनिष्ट, अत्याचार, संकट कधी येणार नाही, येणारच नाही. संत आपल्या पाठीशी असल्यानंतर कधीच संकट येत नसतात. संत स्वतःवरती संकट घेतात आणि बाकीच्या लोकांना
काय करतात अभयदान देण्याचं कार्य करतात त्यांना त्रास देत नाही त्रास होऊ नये असं कार्य ते करत असतात असे थोर संत आदरणीय रामगिरी महाराज बाबांना वंदन करतो सगळ्या आई बहिणी वडीलधाऱ्यांना वंदन अभिजित महाराजांना वंदन दोन्ही गायकांना वादकांना सगळ्यांना वंदन कार्यक्रमाला पूर्णविराम ज्ञानेश्वर